नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकेंनो, टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षय वेळकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। मागच्या काही दिवसापासून आपण इयत्ता 10वीचं जुनं इतिहासचं पुस्तक अभ्यासायला सुरुवात केली होती। इयत्ता 10वीच्या जुन्या इतिहासच्या पुस्तकाचं नाव होतं 20व्या शतकातील जग। त्याच्यामध्ये मेन 4 चॅप्टर आहेत, पण त्याच्यामधला सर्वात महत्त्वाचा आणि पहिला चॅप्टर होता साम्राज्यवाद। आता या साम्राज्यवाद या चॅप्टरच्या अंतर्गत 3 चॅप्टर होते। कुठले? भौगोलिक शोध व वसाहतवाद, आशियातील साम्राज्यवाद आणि आफ्रिकेतील साम्राज्यवाद, हे की आपण पाहिलेले आहे। त्यानंतर दुसरं प्रकरण होतं संघर्षमय 20वे शतक। आता याच्यामध्ये 5 टॉपिक होते। कोणते? पहिले महायुद्ध, रशियन राज्यक्रांती, राष्ट्रसंघ, युरोपातील हुकुमशाही, दुसरे महायुद्ध व जग आणि संयुक्त राष्ट्र संघटना। मग याच्यानंतरचा टॉपिक होता म्हणजे प्रकरण 3। याच्यामध्ये 2 टॉपिक। आता या टॉपिकचं नाव होतं आशिया व आफ्रिका खंडातील बंधमुक्ती। आता त्याच्यामधलं एक टॉपिक होता आशिया आणि त्याच्यानंतरचा टॉपिक होता आफ्रिका। आणि आता चौथा टॉपिक होता दुसऱ्या महायुद्धानंतर ते जग। आणि ह्याच्यामध्ये 3 टॉपिक आहेत। त्याच्यामधला पहिला टॉपिक होता शीत युद्ध, जे की अतिशय महत्त्वाचं होतं, जे की आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे। त्याच्यामध्ये काय काय होतं? नाटो करार काय होता, वारसा करार काय होता, सिटो काय होतं, सिंटो काय होतं, मग दुसऱ्या महायुद्धानंतरचं जग कसं होतं, रशियाचं आणि अमेरिकेचं कसं चालू होतं, भारताचा त्याच्यामध्ये काय रोल होता, भारताने या शीत युद्धामध्ये कसा रोल हे केला, भारताची अलिप्तवादी चळवळीला पुरस्कार का केला, याच्यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरूचा रोल काय होता, हे सर्व आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे। आता शीत युद्धानंतरचा टॉपिक आहे विज्ञान व तंत्रज्ञानातील प्रगती। अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे। आता विज्ञान व तंत्रज्ञानामध्ये प्रगती काय झाली हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आता आपण याच्यामधले महत्त्वाचे पॉइंट, नोट्स, ऑब्जेक्टिव्ह पाहणार आहोत, पण त्याच्यासोबत थोडीशी एक्स्ट्रा माहिती सुद्धा पाहणार आहोत। नुसते पॉइंट्स वाचून ते परीक्षेला कळतील, पण जी एक्स्ट्रा माहिती आहे ती आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये उपयोगाला येणार आहे। त्याच्यापेक्षा थोडंसं एक्स्ट्रा नॉलेज भेटणार आहे, त्याच्याबद्दल आपण चर्चा सुद्धा करू शकतो। त्या दृष्टिकोनातून आपण हा टॉपिक पाहणार आहोत, विज्ञान व तंत्रज्ञानातील प्रगती। आता आजचे युग हे विज्ञान व तंत्रज्ञानाचे युग आहे। विज्ञानातील प्रगतीने पृथ्वी तलावर दूरवर वाटणारे देश जवळ केलेले आहेत, हे अतिशय एकदम सत्य आहे। अनेक क्षेत्रातील आश्चर्यकारक शोधामुळे व झालेल्या प्रगतीमुळे जग गतिमान झालेलं आहे, एकदम बरोबर आहे। आपण इथं बसल्या बसल्या दुसऱ्याला बोलू शकतो, नाही ते उद्योग करू शकतो, दुसऱ्या देशातलं इथं पाहुणे करू शकतो। हे कशामुळं? विज्ञान व तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे। आणि ह्या सर्व गोष्टीमुळे मानव जीवन सुखी व समृद्ध होत आहे आणि होणार आहे पुढे चालून सुद्धा। आता पूर्वी धर्म हा मानवी संस्कृतीचा पाया समजला जाई। पूर्वी धर्म हा मानवी संस्कृतीचा पाया समजला जाई। मानव व्यवहार धर्माशी निगडित होते। जी काही पुरातन संस्कृती होती तेव्हा कसं होतं? पूर्वी धर्म हा मानव संस्कृतीचा पाया समजला जायचा। मानव संस्कृतीचा पाया काय समजला जायचा? तर धर्म हा मानव संस्कृतीचा पाया समजला जायचा। आता मानव व्यवहार धर्माशी निगडित होते। मानवी जेवढे काही व्यवहार होते ते सर्व कशाशी निगडित होते? तर धर्माशी निगडित होते। आज विज्ञान हा मानवी संस्कृतीचा पाया बनला आहे। आज काय झालेलं आहे? आज विज्ञान हे मानवी संस्कृतीचा पाया बनलेला आहे। आता विज्ञान व तंत्रज्ञान म्हणजे काय ते पाहू आपण। विज्ञान लॅटिन भाषेतील SCIRE म्हणजे सायर म्हणजे जाणणे या शब्दावरून सायन्स या शब्दाची निर्मिती झालेली आहे। सायन्स शब्दाची निर्मिती कशावरून झालेली आहे? आता लॅटिन भाषेतील SCIRE म्हणजे सायर, सायर म्हणजे काय? जाणणे या शब्दावरून सायन्स या शब्दाची निर्मिती झालेली आहे। सायर हा शब्द कशातला आहे? तर सायर हा शब्द लॅटिन भाषेतील आहे। लॅटिन भाषेतील SCIRE म्हणजे सायर म्हणजे जाणणे या शब्दावरून सायन्स या शब्दाची निर्मिती झालेली आहे। विज्ञानाच्या अभ्यासातून मानवी ज्ञानात भर पडत गेली। विज्ञानाच्या व्याख्या आपण वेगवेगळ्या करतो। आता त्या कोणत्या व्याख्या त्या आपण एकदा पाहू। विज्ञान म्हणजे निसर्ग नियमांचा शोध होय। विज्ञान म्हणजे निसर्ग नियमांचा शोध होय। निरीक्षण, प्रयोग व विगमन म्हणजे अनुमान। निरीक्षण, प्रयोग व विगमन याद्वारे मिळवलेल्या निसर्गामधील घडामोडींचे सुसूत्र आणि पद्धतशीर ज्ञान म्हणजे विज्ञान होय। आता आपण मानसशास्त्राचं पाहिलं तर मानसशास्त्राच्या भरपूर व्याख्या होत्या। प्रत्येक मानसशास्त्रज्ञाने वेगवेगळी व्याख्या केली होती, त्याच्यामध्ये बदल केले होते। प्रत्येकाची व्याख्या थोडीशी वेगळी होती, त्याच्यामध्ये काहीतरी त्याला नवीन वाटलं त्याच्यानुसार त्यांनी बदल करून व्याख्या केली होती। तसं विज्ञानाच्या सुद्धा व्याख्या आहेत। विज्ञान म्हणजे निसर्ग नियमांचा शोध, निरीक्षण, प्रयोग व विगमन याद्वारे मिळवलेले निसर्गातील घडामोडींचे सुसूत्र आणि पद्धतशीर ज्ञान म्हणजे विज्ञान होय।
आता तंत्रज्ञानाबद्दल पाहू। विज्ञानातील ज्ञानाच्या आधारे विविध साधनांची निर्मिती करून मानवी जीवन सुखी करण्यात आले। जे सुखी करण्यात येते त्यावेळी तंत्रज्ञानाचा उदय होतो। तंत्रज्ञान हे विज्ञानातून आकारास येते। तंत्रज्ञानाच्या व्याख्यात आपण पाहू। तंत्रज्ञान म्हणजे ज्ञानाचा व्यवहारातील उपयोग। तंत्रज्ञान म्हणजे ज्ञानाचा व्यवहारातील उपयोग होय। निसर्गावर विजय मिळवण्यासाठी व मानवाने जीवन सुखी करण्यासाठी विज्ञानातून निर्माण झालेल्या साधनांचे व यंत्रांचे ज्ञान म्हणजे तंत्रज्ञान होय। मानवी जीवन सुखी व समृद्ध करण्यासाठी विज्ञानातून निर्माण झालेल्या साधनांचे व यंत्रांचे ज्ञान म्हणजे काय तर तंत्रज्ञान होय। वाफेच्या अंगी असणाऱ्या शक्तीचा शोध म्हणजे विज्ञान होय। वाफेच्या अंगी असणाऱ्या शक्तीचा शोध म्हणजे विज्ञान होय। शक्तीचा वापर करून तयार केलेले रेल्वे इंजिन म्हणजे तंत्रज्ञान। वाफेच्या अंगी असणाऱ्या शक्तीचा शोध म्हणजे विज्ञान होय। शक्तीचा वापर करून तयार केलेले रेल्वे इंजिन म्हणजे तंत्रज्ञान होय। म्हणजे विज्ञान व तंत्रज्ञान हे काय त्याच्यातून समजून जातं। आता मानवाने अतिप्राचीन काळी शिकारीसाठी दगडांची हत्यारे तयार केली। अन्न शिजवण्यासाठी अग्नीचा वापर केला। ही मानवाच्या विज्ञान तंत्रज्ञानाची सुरुवात होती। अगदी सुरुवातीचा काळ। प्राचीन काळात भारत, ग्रीक, इजिप्त व चीन यांनी गणित, खगोलशास्त्र, जीवशास्त्र, वैदिक शास्त्र मध्ये प्रगती केली। मध्ययुगात अरबांचा अपवाद वगळता विज्ञानामध्ये फारशी प्रगती झाली नाही। विधान महत्वाचं आहे। मध्ययुगात अरबांचा अपवाद वगळता विज्ञानामध्ये फारशी प्रगती झाली नाही। मध्ययुगात अरबांचा अपवाद वगळता विज्ञानामध्ये फारशी प्रगती झाली नाही। आधुनिक युगातील विज्ञान तंत्रज्ञानात कोपर्निकस, गॅलिलिओ, न्यूटन, जेम्स वॅट, बेंजामिन फ्रँकलिन, ल्यू पॅश्चर, एडिसन, अल्बर्ट आइन्स्टाईन इत्यादी शास्त्रज्ञांनी मोठे योगदान दिले आहे। आता आपण हे जे काही आता 10वीचं जुनं इतिहासाचं पुस्तक पाहतोय ह्याच्यामध्ये असे ओरिजिनल 13 चॅप्टर आहेत, पण ते 4 चॅप्टरमध्ये असे कॉम्बिनेशन करून केलेलं आहे। पण हे 13 चॅप्टर आहेत। आता आपण जो पाहतो आहोत ना तो 12वा चॅप्टर आहे। याच्या अगोदर 11 चॅप्टर आपण पाहिलेले आहेत। ते जर तुम्ही अद्याप पाहिले नसाल तर ते पाहून घ्या। तुम्हाला एक प्लेलिस्ट दिसेल, ती प्लेलिस्ट चेक करा। त्याच्यामध्ये 10th हिस्ट्री नोट्स म्हणून असेल किंवा 10 हिस्ट्री TET अशी एक प्लेलिस्ट मिळेल, ती पहा, ती चेक करा। त्याच्यामध्ये तुम्हाला 10वी मध्ये जेवढे चॅप्टर होते ते सर्व मिळून जातील। आजचा हा चॅप्टर झाला ना विज्ञान व तंत्रज्ञान ज्ञानातील प्रगती। त्याच्यानंतरचा चॅप्टर आहे जागतिकीकरण। तो चॅप्टर झाला की इयत्ता 10वीचं जुनं इतिहासाचं पुस्तक संपून जातं। अद्याप अगोदर तुम्ही पूर्वीचे व्हिडिओ पाहिला नसाल तर ते पाहून घ्या। आय बटनवर एक फ्लॅश होत असेल त्याला क्लिक केला तर ते पूर्वीचे सर्व व्हिडिओ दिसून जातील, किंवा तुम्ही नंतर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर ते पहा। आता आपण अणुयुग पाहू। प्राध्यापक रुदरफोर्ड यांना अणुशक्तीचे जनक म्हटले जाते। विधान महत्वाचं आहे। अणुशक्तीचे जनक कोणास म्हटले जाते? अणुशक्तीचे जनक हे प्राध्यापक रुदरफोर्ड यांना अणुशक्तीचे जनक म्हटले जाते। आइन्स्टाईन, अर्नेस्ट, वॉल्टन, फर्मी, रॉबर्ट ओपेनहायमर, नील्स बोर, ऑटो हॉर्न इत्यादी शास्त्रज्ञांच्या अथक प्रयत्नातून अणुशक्तीचे साधन मानवास ज्ञात झाले। कुणाच्या प्रयत्नातून? सर्वप्रथम अणुशक्तीचे जनक प्राध्यापक रुदरफोर्ड यांना अणुशक्तीचे जनक म्हटले जाते। आता आइन्स्टाईन, अर्नेस्ट, वॉल्टन, फर्मी, रॉबर्ट ओपेनहॅमर, नील्स बोर, ऑटो हॉर्न इत्यादी शास्त्रज्ञांच्या अथक प्रयत्नातून अणुशक्तीचे साधन मानवास प्राप्त झाले। बाष्पशक्तीवर व विद्युत शक्तीवर मानवाने यंत्रयुगाची निर्मिती केली। विधान महत्वाचं आहे। बाष्पशक्तीवर व विद्युत शक्तीवर मानवाने यंत्रयुगाची निर्मिती केली। मात्र यासाठी लागणारा कोळसा, पेट्रोल हे खनिजद्रव्य मर्यादित आहेत। शास्त्रज्ञांच्या मतानुसार नजीकच्या अर्धशतकात हे साठे अपुरे पडतील। हे त्रिकालवादी सत्य आहे, कधी ना कधी होणार आहे। यासाठी शास्त्रज्ञांनी अणुशक्तीच्या रूपाने नवीन शक्ती साधन शोधले आहे। अणुशक्ती म्हणजे काय तर अणुशक्ती म्हणजे अतिसूक्ष्म अणुच्या विभाजनातून निर्माण होणारी शक्ती होय। आता हे याच्यापेक्षा आणखीन जर तुम्हाला डिटेलमध्ये माहिती पाहिजे असेल तर यूट्यूबवर जायचं, यूट्यूबवर सर्च करायचं। याच्याबद्दल भरमसाठ व्हिडिओ मिळतात एकदम प्रॅक्टिकलमध्ये। तुम्हाला तिथं व्हिडिओच्या स्वरूपामध्ये दाखवलं जातं कसं असतं ते। भरपूर माहिती भेटते यूट्यूबवर, तुम्ही एकदा सर्च करून पहा। अणुशक्ती म्हणजे अतिसूक्ष्म अणुच्या विभाजनातून निर्माण होणारी शक्ती होय। विभाजनासाठी युरेनियम, थोरियम,
यासारखे अधिक वजनाचे अणू घेतले जातात। अणु विभाजनासाठी काय घेतले जातात तर अणु विभाजनासाठी युरेनियम, थोरियम यासारखे अधिक वजनाचे अणू घेतले जातात। आता हे विधान 2018च्या टीईटीच्या परीक्षेला विचारलं गेलं होतं। पेपर 1लाही आलं होतं आणि पेपर 2ला सुद्धा विचारलं गेलं होतं। आता हे विधान विज्ञानाच्या पेपरमध्ये सुद्धा पडलं होतं आणि इकडं सोशल स्टडीज किंवा सोशल सायन्स मध्ये पेपर 2 मध्ये सुद्धा पडलं होतं आणि पेपर 1 मध्ये आपल्या परिसर अभ्यास मध्ये सुद्धा हे विधान आलं होतं। आता अणुशक्तीचे उपयोग आपण पाहू। अणुशक्तीच्या माध्यमातून विद्युत निर्मिती होते किंवा विद्युत निर्मिती केली जाते। अणुशक्तीच्या माध्यमातून विद्युत निर्मिती केली जाते। अणुशक्तीच्या माध्यमातून रोग निदान व रोग निवारण केले जाते। सत्यासत्य, योग्य किंवा अयोग्य मध्ये विधान आणि निष्कर्ष याच्यामध्ये सुद्धा विचारलं जाऊ शकतं। याचा खरंच उपयोग आहे का नाही, हे विधान सत्य आहे का, हे विधान खोटे आहे का, चुकी बरोबर ओळखा, अशा वेगवेगळ्या प्रकारामध्ये हे विधान म्हणजे ह्याचे अणुशक्तीचे उपयोग विचारले जाऊ शकतात। अणुशक्तीच्या माध्यमातून विद्युत निर्मिती केली जाते। अणुशक्तीच्या माध्यमातून रोग निदान, रोग निवारण केले जाते। अणुशक्तीच्या माध्यमातून कृषी उद्योगाचा विकास केला जातो। अणुशक्तीवर चालणारी व रडारवर न दिसणारी विमाने तयार केली जातात। अणुशक्तीवर चालणारी व रडारावर न दिसणारी विमाने तयार केली जातात। सध्या आता युक्रेनवर रशियाने एक मिसाईल ही केलेली आहे, किंजल सुपरसॉनिक म्हणून एक मिसाईल आहे, ती रडारावर दिसतच नाहीये। अणुशक्तीवर चालणारी व रडारावर न दिसणारी विमाने तयार केली जातात। अणुशक्तीच्या माध्यमातून पाणबुड्यांच्या सागर तळाचे संशोधन केले जाते। आता जे काही समुद्रामध्ये किंवा जे पाण्यामध्ये पाणबुड्या असतात, दुसऱ्या युद्धामध्ये याचा खूप उपयोग केला गेला होता। आता सध्या याचा सर्रास उपयोग होतो। अणुशक्तीच्या माध्यमातून पाणबुड्यांच्या द्वारे सागर तळाचे संशोधन केले जाते। अणुशक्तीच्या माध्यमातून विनाशकारी अण्वस्त्रे तयार केली जातात। अणुशक्तीच्या माध्यमातून विनाशकारी अण्वस्त्रे तयार केली जातात। आता सर्वात महत्त्वाचा टॉपिक आहे भारतातील अणुभट्ट्या। डॉक्टर होमी भाभा हे भारतीय अणुयुगाचे जनक होत। प्राध्यापक रुदरफोर्ड यांना अणुशक्तीचे जनक म्हणतात। प्राध्यापक रुदरफोर्ड हे अणुशक्तीचे जनक, पण डॉक्टर होमी भाभा हे भारतीय अणुयुगाचे जनक होय। विधान महत्वाचे आहेत। कोण कुठला आहे पहा, डॉक्टर होमी भाभा हे भारतीय अणुयुगाचे जनक होत। भारतात अणुविज्ञानाच्या संशोधनासाठी इसवी सन 1945 मध्ये टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च या संस्थेची स्थापना झाली। विधान महत्वाचं आहे। भारतात अणुविज्ञानाच्या संशोधनासाठी इसवी सन 1945 मध्ये कोणत्या संस्थेची स्थापना झाली तर टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च या संस्थेची स्थापना झाली। आता आणखीन एक प्रश्न, भारतात अणुविज्ञानाच्या संशोधनासाठी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च या संस्थेची स्थापना कधी झाली तर 1945 ला। ऑगस्ट 1948 मध्ये भारत सरकारने अणुशक्ती मंडळाची स्थापना केली। हे सुद्धा विधान महत्वाचं आहे। भारत सरकारने अणुशक्ती मंडळाची स्थापना कधी केली तर ऑगस्ट 1948 मध्ये। ऑगस्ट 1948 मध्ये भारत सरकारने अणुशक्ती मंडळाची स्थापना केली। आता या दोन्ही संस्थांचे संचालक पद डॉक्टर होमी भाभा यांच्याकडे होते। कशाचे? 1945 ला जे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च संस्थेची स्थापना झाली होती ते, आणि त्यानंतर ऑगस्ट 1948 मध्ये भारत सरकारने अणुशक्ती मंडळाची स्थापना केली। ह्या दोन्ही संस्थांचे संचालक पद डॉक्टर होमी भाभा यांच्याकडे होते। मुंबई जवळ तुर्भे येथे डॉक्टर भाभा यांच्या मार्गदर्शनाखाली अणुशक्ती संशोधन नगरीची उभारणी करण्यात आली। विधान महत्वाचे आहे। मुंबई जवळ कोणत्या ठिकाणी डॉक्टर भाभा यांच्या मार्गदर्शनाखाली अणु संशोधन नगरीची उभारणी करण्यात आली तर मुंबई येथे तुर्भे येथे डॉक्टर भाभा यांच्या मार्गदर्शनाखाली अणु संशोधन नगरीची उभारणी करण्यात आली। आता याच्यावरच दुसरा प्रश्न कसा विचारला जाऊ शकतो तर मुंबई जवळ तुर्भे येथे डॉक्टर भाभा यांच्या मार्गदर्शनाखाली डॅश डॅशची उभारणी करण्यात आली किंवा कशाची उभारणी करण्यात आली
तर मुंबईजवळ तुर्भे येथे डॉक्टर भाभा यांच्या मार्गदर्शनाखाली अणुसंशोधन नगरीची उभारणी करण्यात आली। आता या नगरीमध्ये अप्सरा, सायरस, झर्लिना व पौर्णिमा या अणुभट्ट्या होत्या। विधान महत्वाच्या जोड्या लावामध्ये विचारलं जाऊ शकतं हे काय आहेत किंवा सत्यासत्तेमध्ये हे अणुभट्ट्या आहेत का नाही। अणुसंशोधन नगरीमध्ये अप्सरा, सायरस, झर्लिना व पौर्णिमा या अणुभट्ट्या आहेत। नाहीतर आपण परीक्षेमध्ये अरे हे तर मुलींची नाव आहेत, अप्सरा, झर्लिना, पौर्णिमा हे मुलींची नाव आहेत, हे काय आहे असं वाटू शकतं। माहिती नसेल तर माहिती करून घ्या। अणुसंशोधन नगरीमध्ये अप्सरा, सायरस, झर्लिना व पौर्णिमा या अणुभट्ट्या आहेत। आता नाहीतर असं एक विधान दिलं जाऊ शकतं, त्याच्यामध्ये हे नावं दिले जाऊ शकतात, अप्सरा, सायरस, झर्लिना व पौर्णिमा हे नाव दिले जातात आणि प्रश्न विचारला जाऊ शकतो की हे खालीलपैकी कोणत्या अणुभट्ट्याचे विधान बरोबर आहे। पहिलं विधान अप्सरा, सायरस, झर्लिना व पौर्णिमा हे पहिलं विधान। दुसरं अप्सरा, सायरस, झर्लिना आणि अमोशा। तिसरं विधान अप्सरा, सायरस, पौर्णिमा आणि आलिना असं दिलं जाऊ शकतं। कोणता गट हा अणुभट्ट्यांचा योग्य क्रम दाखवतो तर अणुसंशोधन नगरीमध्ये कोणते आहेत, अप्सरा, सायरस, झर्लिना व पौर्णिमा ह्या अणुभट्ट्या आहेत, अमोशा नाही। आता या अणुभट्ट्याची उभारणी करताना सुरक्षिततेची काळजी घेण्यात आली। अणुभट्ट्यांच्या माध्यमातून अणुविज्ञानाचा अभ्यास केला जातो, मान्य। तुर्भे येथील केंद्रात सुमारे 350 किरणोत्सारी पदार्थाची निर्मिती केली जाते। तुर्भे येथील केंद्रात सुमारे 350 किरणोत्सारी पदार्थाची निर्मिती केली जाते। त्यांचा उपयोग उद्योग, शेती व वैद्यक क्षेत्रात केला जातो। देशाने डॉक्टर भाभा यांच्या कार्याचा गौरव म्हणून तुर्भे येथील अणुशक्ती संशोधन नगरीस भाभा अणुसंशोधन केंद्र असे नाव केले आहे किंवा असे नाव दिले आहे। काय आहे, डॉक्टर भाभा यांच्या कार्याचा गौरव म्हणून तुर्भे येथील अणुसंशोधन नगरीस भाभा अणुसंशोधन केंद्र असे नाव दिले आहे। आता अणुशक्तीच्या निर्मितीसाठी लागणाऱ्या युरेनियम, थोरियम या द्रव्यांचे साठे भारताजवळ मोठ्या प्रमाणात आहेत। अणुशक्तीच्या निर्मितीसाठी लागणाऱ्या युरेनियम, थोरियम या द्रव्यांचे साठे भारताजवळ मोठ्या प्रमाणात आहेत। युरेनियमचे साठे हिमाचल प्रदेश, पूर्व बिहार व पश्चिम किनारपट्टीजवळ आढळतात। युरेनियमचे साठे कुठे आढळतात, हिमाचल प्रदेश, पूर्व बिहार व पश्चिम किनारपट्टीजवळ आढळले आहेत। आता थोरियमचे साठे मलबार किनाऱ्यावर मिळाले आहेत। थोरियमचे साठे मलबार किनाऱ्याजवळ मिळाले आहेत। बिहारमध्ये जदुगड येथील कारखान्यात युरेनियम इंधनाची निर्मिती केली जाते। बिहारमध्ये जदुगड येथील कारखान्यात युरेनियम इंधनाची निर्मिती केली जाते। युरेनियम इंधनाची निर्मिती कुठे केली जाते तर बिहारमधील जदुगड येथील कारखान्यात युरेनियम इंधनाची निर्मिती करण्यात येते। अणुशक्तीच्या निर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या जड पाण्याचे कारखाने नानगर विधान महत्वाचे आहेत। आता हे विधान परीक्षेला येऊन गेलेले आहेत। जड पाण्याचे कारखाने कुठे आहेत, ते कशाचे जड पाण्याचे कारखाने म्हणजे अणुशक्तीच्या निर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या जड पाण्याचे कारखाने नागनगर, तेलचेर, तुतीकोरीन, कोट्टा इत्यादी ठिकाणी आहेत। कुठे, अणुशक्तीच्या निर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या जड पाण्याचे कारखाने नानगल, तेलचेर, तुतीकोरीन, कोट्टा इत्यादी ठिकाणी। असे चित्रविचित्र नाव आठवले तर लक्षात यायला पाहिजे की हे अणुशक्तीच्या निर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या जड पाण्याचे कारखाने आहेत। तर आपण अणुविद्युत ऊर्जा म्हणजे अणुऊर्जा काय आहे ते पाहू। ऊर्जा म्हणजे कार्य करण्याची क्षमता होय। मानवास जशी अन्न, पाणी, हवेची गरज आहे त्याच प्रकारे ऊर्जेचीही आहे। जीवन अधिक सुखकर बनविण्यासाठी ऊर्जेची आवश्यकता आहे। अंधार पडला की आपण दिवा लावतो, उकाडा वाढला की पंखा लावतो। आता पंखा काय, कूलर ही लावतो, एसी ही लावतो। आता सध्या कूलर आणि एसीला खूप डिमांड आहे। उष्णता तेवढी आहे, गरमी सुद्धा तेवढीच होत आहे। टीव्ही, संगणक या आपल्या नित्य उपयोगाच्या वस्तू आहेत, मोबाईल सुद्धा। या सर्वांना वीज लागते। ऊर्जा स्रोताच्या मर्यादेमुळे आज अणुऊर्जेकडे आवश्यक ऊर्जा स्रोत म्हणून पाहिले जाते। आता अणुशक्तीचा सर्वात मोठा उपयोग म्हणजे
विद्युत निर्मिती होय. अणुशक्तीचा सर्वात मोठा उपयोग म्हणजे विद्युत निर्मिती होय. तर भारतातील पहिले अणुविद्युत केंद्र मुंबईच्या उत्तरेस तारापूर येथे. भारतातील पहिले अणुविद्युत केंद्र कुठे आहे? मुंबईच्या उत्तरेस तारापूर येथे. ते कधी उभारण्यात आले? तर इसवी सन 1969 मध्ये. कधी? इसवी सन 1969 मध्ये उभारण्यात आले. तारापूर येथील 4 विद्युत केंद्रातून, लक्षात घ्या, तारापूर येथील 4 विद्युत केंद्रातून 1400 मेगावॅट वीज निर्माण केली जाते. किती? 4 विद्युत केंद्रातून. कुठल्या? तारापूर येथील 4 विद्युत केंद्रातून 1400 मेगावॅट वीज निर्माण केली जाते. भारतात आज 17 अणु विद्युत केंद्र असून यामध्ये 4120 मेगावॅट वीज निर्माण केली जाते. आता हे एक फोटो आहे, तुम्ही हा नंतर पाहून घ्या, वाचून घ्या, नंतर लिहून घ्या. कसं करायचं ते हे करा. अणुविद्युत केंद्राची रचना आहे. अणुविद्युत केंद्राची रचना कशी आहे ते पहा. इंधनाची नळकांडी म्हणजे फ्ल्युरो रॉड्स आहे. पाणी व जड पाणी आहे. नियंत्रक नळकांडी आहे. टर्बाइन्स आहे म्हणजे विद्युतजनिकीय कूलिंग टॉवर. वाटलं सर तुम्ही हे यूट्यूबवर सर्च करून सुद्धा एकदम डिटेलमध्ये पाहू शकता. आता ही अणुभट्टीचं हे सांगितलेलं आहे. युरेनियमच्या इंधन नळकांड्यामध्ये न्यूट्रॉन्स घालण्यात येतात. इंधन नळकांड्यामध्ये प्रचंड उष्णता निर्माण होते. न्यूट्रॉन्सची संख्या नियंत्रित करण्याचे काम नियंत्रक नळकांड्या करतात. इंधन नळकांड्या भोवती जड पाणी उष्णता शोषून वाफेवाटे बाहेर टाकते. वाफेच्या प्रचंड शक्तीने टर्बाइन्सला गती मिळते व वीज निर्माण होते. वीज निर्मितीनंतर अत्यंत उष्ण वाफेची पुन्हा पाण्यात रूपांतर होते. हे यूट्यूबवर तुम्ही सर्च करून घ्या, एकदम डिटेलमध्ये तुम्हाला समजून जाईल. अणु ऊर्जेतून ॲटम बॉम्ब या विनाशकारी अस्त्राची निर्मिती करण्यात आली. ॲटम बॉम्ब जो की 6 आणि 9 तारखेला अमेरिकेने जपानवर टाकला होता. जपानमध्ये कुठे? तर हिरोशिमा आणि नागासाकीमध्ये. अणुऊर्जेतून ॲटम बॉम्ब या विनाशकारी अस्त्राची निर्मिती करण्यात आली. अमेरिकेने दुसऱ्या महायुद्धाच्या अखेरीस जपानच्या हिरोशिमा व नागासाकी या शहरांवर अण्वस्त्र हल्ला करून ही शहरे उद्ध्वस्त केली. अणुशक्तीचे विनाशकारी दर्शन जगाला घडले. कधी? त्यावेळेस 6 आणि 9 तारखेला हिरोशिमा आणि नागासाकीवर कोण टाकले? अमेरिकेने टाकले. सध्याच्या घडीला रशिया आणि अमेरिकेकडे हजारो अण्वस्त्रे आहेत. सर्वात जास्त सध्या रशियाकडे आहेत, अमेरिकेकडे आहेत, त्यानंतर दुसऱ्या देशांकडे आहेत. आपल्यापेक्षा पाकिस्तानकडे जास्त आहेत. भारताने अणुशक्तीमध्ये मोठी प्रगती केली आहे. भारताने इसवी सन 1974 मध्ये राजस्थानमधील पोखरण येथे पहिली अण्वस्त्र चाचणी केली. कधी केली भारताने पहिली अण्वस्त्र चाचणी? 1974 मध्ये राजस्थानमधील पोखरण येथे पहिली अण्वस्त्र चाचणी केली. जगातील निवडक अण्वस्त्रधारी राष्ट्रांमध्ये भारत समाविष्ट आहे. परंतु अणुतंत्रज्ञानाचा वापर शांततेसाठी व विधायक कार्यासाठी करण्यावर आपल्या देशाचा भर असतो. कुणाचा? भारताचा. आता जे काही भारतातील 17 अणुविद्युत केंद्रे आहेत व त्यांची क्षमता आहे त्याचा हा चार्ट आहे. तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून तो पाहून घ्या, नाही लिहून घ्या. अवकाशविषयी माहिती मिळवण्यासाठी मानवास सतत जिज्ञासा आहे. 4 ऑक्टोबर 1957 रोजी रशियाने पहिला मानवनिर्मित उपग्रह स्पुटनिक 1 अवकाशयान अवकाशातून सोडले आणि अवकाश युगाला सुरुवात झाली. विधान महत्वाचं आहे. 4 ऑक्टोबर 1957 रोजी रशियाने पहिला मानवनिर्मित उपग्रह स्पुटनिक 1 हे अवकाशयान अवकाशातून सोडले आणि अवकाश युगाला सुरुवात झाली. रशियाच्या स्पुटनिक 2 मध्ये लायका नावाच्या श्वानास अवकाशात सोडले. विधान महत्वाचं आहे. रशियाच्या स्पुटनिक 2 मध्ये लायका नावाच्या श्वानास अवकाशात सोडले. आता जे श्वान होते त्याचं नाव काय होतं? लायका होतं. लायका कशामध्ये बसला होता? तर रशियाच्या स्पुटनिक 2 मध्ये लायका नावाच्या श्वानास अवकाशात सोडले. अवकाशात पाठविण्यापूर्वी व नंतर वैज्ञानिकांनी लायकाच्या शरीराचा अभ्यास केला व निष्कर्ष काढला की मनुष्यही अवकाशात जिवंत राहू शकतो. आधी प्रयोग हे प्राण्यांवर केले जातात, नंतर माणसांवर केले जातात. पृथ्वीवर हवेचे एक आवरण आहे. हे आवरण पृथ्वीजवळ दाट आणि जसजसे उंच जावे तसतसे विरळ होत जाते. हवेच्या या थरास वातावरण असे म्हणतात. हे आपण भूगोलमध्ये पाहिलेलं आहे, पूर्वीपासून पाहिलेलं आहे. जवळजवळ सर्वांना माहिती आहे पृथ्वीवर
हवेचे एक आवरण आहे, पृथ्वीवर हवेचे एक आवरण आहे. हे आवरण पृथ्वीजवळ दाट आणि जसजसे उंच जावे तसतसे विरळ होत जाते. हवेच्या या थरास काय म्हणतात तर वातावरण म्हणतात. आता वातावरणाची रुंदी सुमारे 900 किलोमीटर आहे. वातावरणाच्या पलीकडे विश्वाला अवकाश असे म्हटले जाते. जेवढं काही वातावरण आहे त्या वातावरणाच्या पलीकडे विश्वाला अवकाश असे म्हटले जाते. वातावरणाच्या पलीकडे विश्वाला काय म्हटले जाते तर अवकाश असे म्हटले जाते. आणि अवकाशात कोणतेही वातावरण नाही. वातावरणाच्या पलीकडे विश्वाला अवकाश असे म्हटले जाते. आणि अवकाशात कोणतेही वातावरण नसते. हवा आणि पाणी नसते. ते ऊन फार कडक असते. अवकाशात हवा आणि पाणी नसते. विधान महत्वाचं आहे. अवकाशात हवा आणि पाणी नसते. ते ऊन फार कडक असते. अवकाशात वातावरण नसल्यामुळे सूर्यापासून निघालेली किरणे प्रखर असतात. अवकाशात सूर्यापासून निघालेली किरणे प्रखर का असतात तर अवकाशात वातावरण नसल्यामुळे सूर्यापासून निघालेली किरणे प्रखर असतात. अंतराळ प्रवासात स्पेस सूट घालतात. डोक्यावर हेल्मेट असते व पाठीवर ऑक्सिजन टँक असतो. सोबत ऊर्जा देणारी चॉकलेट असतात. आता ते चॉकलेट कुठली असतात ते तुम्ही यूट्यूबवर सर्च करा. आता मानवाची अवकाश झेप. रशियाचा युरी गागारिन हा पहिला अंतराळवीर होय. पहिला अंतराळवीर कोण तर रशियाचा युरी गागारिन हा पहिला अंतराळवीर होय. त्याने 12 एप्रिल 1961 रोजी अंतराळातून पृथ्वीला प्रदक्षिणा घातली. रशिया, अमेरिका यांनीही अनेक उपग्रह अवकाशात पाठवले. विधाने महत्वाची आहेत. रशियाचा युरी गागारिन हा पहिला अंतराळवीर होय. त्याने 12 एप्रिल 1961 रोजी अंतराळातून पृथ्वीला पहिली प्रदक्षिणा घातली. मानवाचे चंद्रावरले पाऊल आता काय होते ते पाहू आपण. चंद्र हा पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह आहे. विधान महत्वाचं आहे, माहित आहे सर्वांना. चंद्र हा पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह आहे. नुसता चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह नाही तर चंद्र हा पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह आहे. चंद्र हा पृथ्वीपासून सुमारे 4.5 लक्ष किलोमीटर अंतरावर आपल्या कक्षेत पृथ्वीभोवती फिरत असतो. चंद्र हा पृथ्वीपासून सुमारे 4.5 लक्ष किलोमीटर अंतरावरील आपल्या कक्षेत पृथ्वीभोवती फिरत असतो. इतर ग्रहांप्रमाणेच चंद्राबद्दलही मानवास कुतूहल वाटते. सर्वांबद्दल आहे. अमेरिकेने अग्निबाणाच्या साह्याने अपोलो 11 हे अंतराळयान चंद्रावर पाठवले. विधान महत्वाचं आहे. अमेरिकेने अग्निबाणाच्या साह्याने अपोलो 11 हे अंतराळयान चंद्रावर पाठविले. आता ह्याच्याबद्दल खूप वादविवाद आहेत. ते वादविवाद काय आहेत काय नाही ते यूट्यूबवर पाहून घ्या. त्याच्याबद्दल तुम्हाला फुटेज ह्याच्याबद्दल आणखीन डिटेल माहिती तुम्हाला यूट्यूबवर मिळून जाईल. कशाबद्दल अपोलो 11 एवढं जरी तुम्ही यूट्यूबवर टाकला तर याच्याबद्दल भरमसाठ माहिती मिळून जाईल. अमेरिकेने अग्निबाणाच्या साह्याने अपोलो 11 हे अंतराळयान चंद्रावर पाठविले. 21 जुलै 1969 हा दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण होय. या दिवशी अपोलो 11 या अंतराळयानामधून नील आर्मस्ट्रॉंग, एडविन एल्ड्रिन यांनी चंद्रावर पाऊल ठेवले. पहिले पाऊल कोण ठेवले? नील आर्मस्ट्रॉंग आणि एडविन एल्ड्रिन यांनी. कधी? 21 जुलै 1969 हा दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण दिवस होय. 21 जुलै 1969 हा दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण होय. का तर याच दिवशी अपोलो 11 या अंतराळयानातून नील आर्मस्ट्रॉंग, एडविन एल्ड्रिन यांनी चंद्रावर पाऊल ठेवले. आता भारताबद्दल पाहू आपण. डॉक्टर विक्रम साराभाई यांनी भारतीय अवकाश संशोधनाचे अर्धव्यूह म्हटले जाते. काय म्हटले जाते? डॉक्टर विक्रम साराभाई यांना भारतीय अवकाश संशोधनाचे अर्धव्यूह म्हटले जाते किंवा मानले जाते. अवकाश संशोधनात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. भारतीय शास्त्रज्ञांनी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अवकाश संशोधन केंद्रातून 22 ऑक्टोबर 2008 रोजी चांद्रयान 1 हे मानवविरहित अवकाशयान चंद्रावर पाठविले. भारतीय शास्त्रज्ञांनी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अवकाश संशोधन केंद्रातून 22 ऑक्टोबर 2008 रोजी चांद्रयान 1 हे मानवविरहित अवकाशयान चंद्रावर पाठविले. 14 नोव्हेंबर 2008 रोजी भारताने चंद्र मोहीम यशस्वी केली. 14 नोव्हेंबर 2008 रोजी मानवाने चंद्र मोहीम यशस्वी केली. आता चंद्र मोहिमेचे महत्त्व काय आहे?
चंद्रावर गेलेल्या अंतराळवीरांनी चंद्राच्या पृष्ठभागाचे सर्वेक्षण केले। तेथील माती आणि खडकांच्या नमुन्याचा अभ्यास करण्यात आला। यातून चंद्राच्या मातीत असलेल्या पाण्याच्या रेणूंचा शोध घेतला। चंद्रावरील पाण्याच्या अस्तित्वाची चाहूल हे वसाहत करण्याच्या मानवाच्या स्वप्नपूर्तीच्या दिशेने टाकलेले महत्त्वपूर्ण पाऊल आहे। सध्या बऱ्याच जणांनी तिथं आपल्या जागा घेऊन ठेवलेल्या आहेत, कुठे आहेत काय आहेत काहीच माहिती नाही, तरी सुद्धा ऑलरेडी पैसे दिलेले आहेत आणि चंद्रावर जागा घेतलेल्या आहेत। आता कृत्रिम उपग्रह रशिया, अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, चीन, भारत इत्यादी देशांनी आपले अनेक उपग्रह म्हणजे सॅटेलाइट अवकाशात सोडले आहेत। कृत्रिम उपग्रह अग्निबाणाच्या साहाय्याने अवकाशात पाठविले जातात। हा प्रश्न परीक्षेला येऊन गेलेला आहे टीईटीला आणि बऱ्याच ठिकाणी आलेला आहे की कृत्रिम उपग्रह हे कशाच्या साहाय्याने अवकाशात पाठवले जातात, तर कृत्रिम उपग्रह हे अग्निबाणाच्या साहाय्याने अवकाशात पाठवले जातात। आता अग्निबाण काय आहे ते पाहू आपण। अमेरिकन शास्त्रज्ञ गोडार्डला अग्निबाण शास्त्राचा जनक म्हटले जाते। विधान महत्त्वाचं आहे, अमेरिकन शास्त्रज्ञ गोडार्डला अग्निबाण शास्त्राचा जनक म्हटले जाते, पण अणुशक्तीचा जनक प्राध्यापक रुदरफोर्ड यांना अणुशक्तीचा जनक म्हटले जाते। आणि इकडे काय आहे, अमेरिकन शास्त्रज्ञ गोडार्डला अग्निबाण शास्त्राचा जनक, अणुशक्तीचा जनक रुदरफोर्ड, अग्निबाण शास्त्राचा जनक अमेरिकन शास्त्रज्ञ गोडार्ड। विधान महत्वाचे नीट लक्षात ठेवा, अग्निबाणास पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या कक्षेतून मुक्त होण्यासाठी प्रचंड शक्ती लागते। अग्निबाणातून इंधनाच्या ज्वलनाने प्रचंड शक्ती तयार होते व अग्निबाण उंचीवर नेला जातो। ठराविक अंतरावर अग्निबाणाचा प्रत्येक टप्पा अग्निबाणापासून अलग होतो। यान अवकाशात पाठविले जाते। अग्निबाण विशिष्ट अंतरावर गेल्यावर त्याची दिशा बदलते व अग्निबाण यासह पृथ्वीस प्रदक्षिणा घालू लागतो। त्यानंतर अग्निबाण तळावरील नियंत्रण केंद्रामधून अवकाशयानाची तपासणी होते व दिलेल्या संदेशानुसार अवकाशयान चंद्रप्रवासास निघते। तर हे फोटो आहे, हे पाहून घ्या तर कुठल्या टप्प्यामध्ये काय आहे। पहिला काठाच्या उत्सर्जनीचा आहे, पुन्हा पहिला टप्पा आहे, दुसरा टप्पा आहे, तिसरा टप्पा आहे, उपकरणांचे दालन आहे, चंद्रस्पर्शी यान आहे, उड्डाण यान आहे, सामग्री यान आहे, नियंत्रण यान आहे, जीवनरक्षक स्तंभ आहे, अपोलो यान आहे, सॅटर्न 5 अग्निबाण आहे। हा अमेरिकेचा सॅटर्न 5 अग्निबाण आहे, त्याच्याबद्दलचा चार्ट आहे, तुम्ही वाटलं तर पाहून घ्या। आता कृत्रिम उपग्रहाचे प्रकार काय आहेत ते पाहू। आता कृत्रिम उपग्रहाचे प्रामुख्याने 2 प्रकार आहेत, कोणते, भूस्थिर उपग्रह आणि ध्रुवीय उपग्रह। आता भूस्थिर उपग्रह प्रक्षेपण यानाच्या साहाय्याने पृथ्वीपासून अवकाशात साधारणतः 33,000 ते 35,000 किलोमीटर उंचीवर स्थिर केले जातात। विधान महत्वाचे आहेत, भूस्थिर उपग्रह हे प्रक्षेपण यानाच्या साहाय्यातून किंवा भूस्थिर उपग्रह हे प्रक्षेपण यानाच्या साहाय्याने पृथ्वीपासून अवकाशात साधारण 33 ते 35,000 किलोमीटर उंचीवर म्हणजे 33,000 ते 35,000 किलोमीटर उंचीवर स्थिर केले जातात। पृथ्वी ज्या वेगाने स्वतःभोवती फिरते त्याच वेगाने हे उपग्रह फिरतात। विधान महत्वाचे आहेत, पृथ्वी ज्या वेगाने स्वतःभोवती फिरते त्याच वेगाने हे उपग्रह फिरतात। आता भारताचे उपग्रह सतीश धवन अवकाश केंद्र श्रीहरिकोटा येथे अवकाशात पाठविले जातात। भारताचे उपग्रह कुठून पाठविले जातात, तर भारताचे उपग्रह हे सतीश धवन अवकाश केंद्र श्रीहरिकोटा येथून अवकाशात पाठविले जातात। सतीश धवन अवकाश केंद्र श्रीहरिकोटा येथून अवकाशात काय पाठविले जातात, तर भारताचे उपग्रह हे सतीश धवन अवकाश केंद्र श्रीहरिकोटा येथून अवकाशात पाठविले जातात। भारताचे उपग्रह इंडियन नॅशनल सॅटेलाइट INSAT मालिकेतील उपग्रह भूस्थिर उपग्रह म्हणून ओळखले जातात। भूस्थिर उपग्रह कसे ओळखले जातात किंवा काय म्हणून ओळखले जातात, तर इंडियन नॅशनल सॅटेलाइट INSAT मालिकेतील उपग्रह हे भूस्थिर उपग्रह म्हणून ओळखले जातात। आता ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण यानाच्या साहाय्याने पृथ्वीपासून अवकाशात 800 ते 850 किलोमीटर उंचीवर पाठवले जातात। भूस्थिर उपग्रह होते ना, ते उपग्रह प्रक्षेपण यानाच्या साहाय्याने पृथ्वीपासून अवकाशात साधारणतः 33,000 ते 35,000 किलोमीटर पाठवले जातात। पण ध्रुवीय उपग्रह हे प्रक्षेपण यानाच्या साहाय्याने पृथ्वीपासून अवकाशात फक्त 800 ते 850 किलोमीटर उंचीवर पाठवले जातात। हे उपग्रह उत्तर ध्रुवापासून
दक्षिण ध्रुवापर्यंत व तेथून परत उत्तर ध्रुवापासून व पृथ्वी प्रदक्षिणा करतात. आपल्या देशाचे इंडियन रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट म्हणजे IRS या मालिकेतील उपग्रह हे ध्रुवीय उपग्रह असतात. विधान विचारले जाऊ शकतात, विचारले गेलेले आहेत आणि विचारले जातील की आपल्या देशाचे कोणत्या मालिकेतील उपग्रह हे काय म्हणून ओळखले जातात, तर आपल्या देशाचे रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट म्हणजे IRS या मालिकेतील उपग्रह हे ध्रुवीय उपग्रह आहेत. IRS मालिकेतील उपग्रह ध्रुवीय उपग्रह आणि INSAT मालिकेतील उपग्रह हे भूस्थिर उपग्रह आहेत. तर आता आपण कृत्रिम उपग्रहाचे फायदे पाहू. दूरदर्शनचे कार्यक्रम प्रक्षेपित केले जातात. दूरध्वनी, मोबाईल यांच्या दळणवळणासाठी वापर होतो. हवामानाचा अभ्यास केला जातो. भूपृष्ठाचे चित्रीकरण व नकाशे तयार केले जातात. भूपृष्ठावरील नैसर्गिक साधन संपत्तीचा अभ्यास केला जातो. भारतीय क्षेपणास्त्र कार्यक्रमाचे जनक म्हणून डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना संबोधले जाते. विधान महत्वाचे आहेत, ह्याच्यामध्ये जनक खूप आहेत. भारतीय अणुभट्ट्या डॉक्टर होमी भाभा हे भारतीय अणुयुगाचे जनक आहेत. आता भारतीय क्षेपणास्त्र कार्यक्रमाचे जनक म्हणून कुणाला ओळखले जाते किंवा कुणाला संबोधले जाते, तर डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना, आणि त्यांनाच मिसाईल मॅन असे सुद्धा म्हटले जाते. क्षेपणास्त्र निर्मितीत डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचे योगदान खूप मोठे आहे. त्यांनी योगदान खूप मोठे दिले आहे. देशाच्या सुरक्षेसाठी क्षेपणास्त्र महत्त्वाचे आहेत. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था DRDO या संस्थेतील शास्त्रज्ञांनी अथक परिश्रम करून त्रिशूल, आकाश, पृथ्वी, अग्नी व नाग ही प्रमुख क्षेपणास्त्रे विकसित केली आहेत. कोणती? त्रिशूल, आकाश, पृथ्वी, अग्नी व नाग ही प्रमुख क्षेपणास्त्र विकसित केली आहेत. यातील अग्नी या क्षेपणास्त्राची मारक क्षमता 2000 किलोमीटर आहे. अग्नी या क्षेपणास्त्राची मारक क्षमता किती आहे? 2000 किलोमीटर आहे. क्षेपणास्त्र निर्मितीमुळे भारत लष्करी दृष्ट्या सुरक्षित झाला आहे. आता संगणक माहिती व महत्व आहे किंवा संगणकाची माहिती आहे, याच्यातले आपण महत्त्वाचे पॉइंट पाहू. केम्ब्रिज विद्यापीठातील 19व्या शतकातील संगणक तज्ञ प्राध्यापक चार्ल्स बॅबेज हे आधुनिक संगणकाचे जनक आहेत. आधुनिक संगणकाचे जनक कोण? केम्ब्रिज विद्यापीठातील 19व्या शतकातील संगणक तज्ञ प्राध्यापक चार्ल्स बॅबेज हे आधुनिक संगणकाचे जनक आहेत. केम्ब्रिज विद्यापीठातील 19व्या शतकातील संगणक तज्ञ प्राध्यापक चार्ल्स बॅबेज हे आधुनिक संगणकाचे जनक आहेत. तर डॉक्टर विजय भाटकर हे भारतीय परम संगणकाचे निर्माते आहेत. भारतीय परम संगणकाचे निर्माते कोण? तर डॉक्टर विजय भटकर हे भारतीय परम संगणकाचे निर्माते आहेत. आता संगणकाचे दोन भाग आहेत, हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर. हार्डवेअर म्हणजे संगणकाचा पूर्ण वस्तुसंच व संगणकाच्या कार्यक्रमाला वापरला जाणारा कोश म्हणजे सॉफ्टवेअर. हार्डवेअर म्हणजे काय? तर हार्डवेअर म्हणजे संगणकाचा पूर्ण वस्तुसंच आणि सॉफ्टवेअर म्हणजे काय? संगणकाच्या कार्यक्रमाला वापरला जाणारा कोश म्हणजे सॉफ्टवेअर होय. आता संगणकास कीबोर्ड यंत्रणेद्वारे माहिती पुरविली जाते. सेंट्रल प्रोसेसिंग युनिट म्हणजे CPU व तिची खात्री होते. नंतर प्रिंटरद्वारे ती आपणास उपलब्ध होते. आता याच्याबद्दल आपल्याला डिटेल माहिती संप्रेषण व तंत्रज्ञान म्हणजे आधुनिक तंत्रज्ञान याच्यामध्ये आपण पाहणार आहोत. त्याच्या सुद्धा नोट्स आपण व्यवस्थित पद्धतशीर पाहणार आहोत. म्हणजे जे काही आपल्याला DED माहिती संप्रेषण व तंत्रज्ञान हा विषय होता, त्याच्यामधले खूप काही प्रश्न आपल्याला टेटच्या एक्झाममध्ये आलेले आहेत. आपल्या रोजच्या ह्याच्यामध्ये सुद्धा उपयोगात येतात, ते आपण नंतर पाहणार आहोत. पण ह्याच्यामध्ये एकदम थोडक्यामध्ये माहिती सुद्धा घेणार आहोत. संगणकाचे प्रकार. आता संगणकाचे प्रकार त्याचा आकार, उपाययोजना व कार्यमान किंवा कार्याची पद्धती यावरून पडतात. आता संगणकाचे प्रकार कुठले आहेत? मेन फ्रेम 1 नंबर, पुन्हा 2 नंबर सूक्ष्म संगणक, 3 नंबर वैयक्तिक संगणक, 4 नंबर मिनी कॉम्प्युटर, 5 नंतर लॅपटॉप, 6 नंतर सेवा प्रदाता, 7 नंतर जडविलेले संगणक, 8 नंबर भ्रमण संगणक आणि 9 नंबर महासंगणक. त्यानंतर 10 नंबरचा आहे टेबल टॉप. आता ह्याच्याबद्दल आपल्याला माहिती संप्रेषण व तंत्रज्ञान किंवा जे MSITचं पुस्तक आहे त्याच्यातले आपण नोट्स घेणार आहोत. त्याच्यामध्ये आपल्याला व्यवस्थितपणे मिळून जाणार. ह्याच्यामधले आणखीन महत्त्वाचे पॉईंट आपण त्यावेळेस पाहू. आता त्याचबरोबर वेग, अचूकता, सातत्य, स्मरणशक्ती, बहुउपयोगिता यांना संगणकाच्या क्षमता म्हणतात. संगणकाच्या क्षमता कुठल्या? वेग, अचूकता, सातत्य, स्मरणशक्ती, बहुउपयोगिता हे संगणकाच्या क्षमता आहेत. आता संगणकाची 4 मुख्य वैशिष्ट्ये आहेत.
कुठली? डाटा स्वीकार. डाटा स्वीकारला काय म्हणतात तर इनपुट. आता डाटा प्रक्रिया म्हणजे काय तर प्रोसेसिंग. आता प्रोड्युसेस आउटपुट म्हणजे काय तर आउटपुट. आणि साठविणे म्हणजे काय तर स्टोरेज. आता संगणकाचे भाग काय आहेत? सीपीयू, कम्प्युटरची मेमरी, हार्ड डिस्क, फ्लॉपी डिस्क, झिप ड्राईव्ह, कॉम्पॅक्ट डिस्क, डीव्हीडी, पेन ड्राईव्ह हे सेकंडरी मेमरीचे प्रकार आहेत. हे आपल्याला त्यावेळेस नंतर पाहायला भेटणार आहेत. तो पण तुम्ही हा चार्ट पाहून घ्या, वाटलंच तर लिहून घ्या, नंतर एकदा रिव्हिजन मारा. त्याच्यानंतरचा दुसरा एक चार्ट आहे कम्प्युटर पेरिफेरल्स. आता ह्याच्यामध्ये इनपुट डिव्हाइसेस त्याच्यामध्ये काय काय असतं, आउटपुट डिव्हाइसेस त्याच्यामध्ये काय आहे, मॉनिटर, स्पीकर, प्रिंटर, पुन्हा त्याचं काय आहे, कम्युनिकेशन डिव्हाइसेस काय असतात, मोडेम आहे, नेटवर्क आहे, अडॅप्टर कार्ड आहे. ह्याचे आपल्याला उपयोग आपण माहिती संप्रेषण तंत्रज्ञानामध्ये पाहणारच आहोत. आता ह्याच्यामधले महत्त्वाचे ऑब्जेक्टिव्ह आहेत ते आपण पाहू. अणुशक्तीचे जनक प्राध्यापक रुदरफोर्ड, भारतीय अणुयुगाचे जनक डॉक्टर होमी भाभा, अग्निबाण शास्त्रज्ञाचा जनक गोडार्ड अमेरिकन, आणि भारतीय क्षेपणास्त्र कार्यक्रमाचे जनक APJ अब्दुल कलाम, आधुनिक संगणकाचे जनक चार्लेस बॅबेज, भारतीय परमसंगणकाचे निर्माते डॉक्टर विजय भटकर, धर्मसुधारणा चळवळीचा आद्यप्रणेता जॉन विक्लिफ. आता जोड्या लावामधले काही प्रश्न आहेत ते आपण पाहू. अप्सरा. अप्सरा काय आहे तर भारतीय अणुभट्टी आहे, नाहीतर मुलीचं नाव आहे असं करू नका. अप्सरा ही भारतीय अणुभट्टी आहे. पोखरण. भारताची पहिली अण्वस्त्र चाचणी कुठं झाली? पोखरण. गोडार्ड काय आहे तर अग्निबाण शास्त्राचा जनक आहेत. स्पुटनिक 1 काय आहे तर रशियाचा उपग्रह आहे. अपोलो 11 काय आहे तर अमेरिकेचे अंतराळयान आहे. भारतीय परमसंगणक काय आहे तर भारतीय परमसंगणक कोणाचा आहे? डॉक्टर विजय भटकर. तर अशा पद्धतीने आपला हा विज्ञान व तंत्रज्ञानातील प्रगती हा चॅप्टर संपलेला आहे. याच्यानंतर एकच चॅप्टर राहतो तो म्हणजे जागतिकीकरण. त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला खूप सारी माहिती घ्यायची आहे. 1975 मध्ये उदयास आलेली G7 मधील राष्ट्र कोणकोणते आहे, G7 काय आहे, पुन्हा दीपक नायर कोण होते, श्रवण कुमार कोण होते, त्यांचं काय आहे, पुन्हा जागतिकीकरणाचा राजकीय प्रभाव काय होता, हे सर्व आपल्याला त्यावेळेस पाहायचं आहे म्हणजे पुढल्या व्हिडिओमध्ये. तर आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच ठीक आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करत जावा, शेअर करायला विसरत जाऊ नका. आणि 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 हा व्हिडिओ पाहून जर तुमचा काही फायदा झाला असेल किंवा होत आहे, होईल असं वाटत असेल तर आणि तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं. म्हणजे का आता सबस्क्राईब केल्यानंतर तुमचा फायदा होईल, पण सबस्क्राईब केल्यानंतर लाल रंगामध्ये जे सबस्क्राईब बटन असते ते दाबावं लागतं. ते केल्यानंतर जी घंटी आहे ती दाबा. त्याच्यानंतर ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा, म्हणजे नवीन व्हिडिओ टाकला तर त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येतील. आणि तुमच्या समस्या काही असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये सांगा. पुढल्या व्हिडिओमध्ये आपण जागतिकीकरण हा टॉपिक